हॅलो एव्हरीवन, लक्ष्मीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. प्रत्येक पेरेंट्स हा आपल्या बाळाच्या हेल्थविषयी, डाएटविषयी खूप जागृत असतो. 6 महिन्यानंतर बाळाला सॉलिड्स चालू केलं जातं. तर प्रत्येक पेरेंट्सला प्रश्न पडतो की बाळाला चांगलं न्यूट्रिशन मिळण्यासाठी असं काय द्यावं. वेगवेगळ्या सॉलिड्समधून बाळाला न्यूट्रिशन हे मिळतंच, पण बाळाचा चांगला विकास, बाळाचा ब्रेन डेव्हलपमेंट, वजन वाढीसाठी असं काय द्यावं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुपर फूड अशी प्रोटीन पावडरची रेसिपी, ती म्हणजे ड्रायफ्रूटची पावडर. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याजवळ पोहोचेल. चला तर मग रेसिपीकडे वळूया. गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे, त्यात मी 1 वाटी बदाम घातलेला आहे. हे बदाम आपल्याला लो मीडियम फ्लेमवरती भाजायचे आहे. खूप जास्त भाजायचे नाहीत किंवा करपवायचे नाहीत, फक्त ह्याचा जो ओलसरपणा आहे तो कमी व्हायला हवा. तर जरा असं ते काळपट झाल्यावर आपण ते काढून घेऊया. त्यानंतर मी घेतलेले आहेत वॉलनट पण तुम्हाला सतत असंच हलवत राहायचं आहे. छान असं भाजून घ्यायचं आहे, कारण ही आपल्याला पावडर बनवायची आहे. जेव्हा हे तुम्ही छान भाजून घेता तेव्हा पावडर ही छान बनते. ड्रायफ्रूट्स पावडरमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, विटामिन, आयर्न आणि गुड क्वालिटी फॅट्स असतात. तर इथे आपण छोटी वाटी काजू घेतलेले आहेत, ते थोडे आपण गरम करून घेऊया. आता इकडे मी 1 वाटी खारीक घेतलेला आहे. खारीक मी बारीक चिरून घेतलेलं आहे, कारण त्यात बी असते, ती मी काढून घेतलेली आहे. हे पण आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. बाळाच्या आहारात ड्रायफ्रूट्स पावडर दिल्याने त्याचे हाडे मजबूत होतात, कॉन्स्टिपेशनचा त्रास पण दूर होतो, बाळाची डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारते व ब्रेन डेव्हलपमेंटसाठी मदत होते. असे ड्रायफ्रूट्स पावडरचे खूप फायदे असतात. तर इथे पण मी 1 वाटी पिस्ता घेतलेला आहे, ते पण आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. दोन वेलची पूड गरम करून घेऊ. तर आत्ता मी इथे 1 वाटी मखाने घेतलेले आहेत. मखाने पण आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. आता सगळे नट्स आपल्याला मिक्सरमध्ये घालून छान असं बारीक करून घ्यायचे आहेत. तर आत्ता ही आपली प्रोटीन पावडर तयार झालेली आहे. तर ही प्रोटीन पावडर आपण बाळाला कुठल्याही सॉलिड्समधून घालू शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.